हाय बाळांनो, वेलकम बॅक टू प्रिपरेशन सारथी. जे आणि MHT CETची तयारी झाली सोपी या सिरीजमध्ये आपण PYQs बघतोय. याच्यामध्ये लाईनचा थर्ड PYQ आहे 5 मेच्या शिफ्टचा. अ लाईन L इज पासिंग थ्रू द पॉईंट कॅपिटल A अँड कॅपिटल B. इफ मिरर इमेज ऑफ द पॉईंट 1,1,-1 इन द लाइन कैपिटल L इज x, y, z, देन x प्लस वाई प्लस जेड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ये बहुत ही अच्छा क्वेश्चन है. इस क्वेश्चन को हम 100 आउट ऑफ 100 मार्क्स देंगे, क्योंकि ये क्वेश्चन जेई मेंस से CET ने पूछा है. क्योंकि मिरर इमेज के ऐसी स्पेशल कंसेप्ट हमारे CET के बुक में नहीं है. फुट ऑफ परपेंडिकुलर है बट मिरर इमेज वाले ऐसी कंसेप्ट नहीं है, इसीलिए हम इस क्वेश्चन को एक 100 आउट ऑफ 100 मार्क्स दे देंगे. तो इसको सॉल्व करते हैं बढ़िया से. क्या बोला है? अ लाइन पासिंग थ्रू द पॉईंट. एक लाइन आहे जी 2 पॉईंटमधून पास होते. कोणत्या कोणत्या पॉईंटमधून पास होते बघा? 2 पॉईंटमधून पास होते. फर्स्ट पॉईंट काय आहे? ए इन ब्रॅकेट 1,3,2 आणि कॅपिटल B इन ब्रॅकेट काय आहे? 2,2,1 आहे. 2 पॉईंटमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय असतं? तर x मायनस x1, मी सांगतो तसंच लक्षात ठेवा, y मायनस y1, z मायनस z1. सर याला पार्ट कसं करायचं? पार्ट नाही करायचं. याला ना 2D मधल्या स्ट्रेट लाईनसोबत रिलेट करायचं. 2D मधल्या स्ट्रेट लाईनमध्ये तुम्ही एवढं बघितलेलं असतं फर्स्ट टू पार्ट, Z2 मायनस Z1. ठीक आहे. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आपण या सगळ्या आता याच्यामध्ये. x मायनस 1, y मायनस 3, कुठल्याला पण म्हणा x1 y1 z1, काही प्रॉब्लेम नाही. z मायनस 2, मी फर्स्टलाच बोलतो. ठीक आहे. 2 मायनस 1 1, 2 मायनस 3 मायनस 1, 1 मायनस 2 मायनस 1. ठीक आहे. तर हे झालं आता लाईनचं इक्वेशन. फर्स्ट स्टेप तर आपण कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. लाईनचं इक्वेशन बनलं म्हणजे त्यांना इंटरेस्ट आहे लाईनचं इक्वेशन विचारायचं आहे, पुन्हा फूट ऑफ परपेंडिक्युलर काढायचं आहे आणि मग त्याची मिरर इमेज काढायची. म्हणजे भरपूर छान छान त्यांना काय काय विचारायचं आहे. मग याला काय करायचं? कुणाचे फूट ऑफ परपेंडिक्युलर काढायचे? P इन ब्रॅकेट 1,1,-1 या पॉईंटचे या लाईनवरचे फूट ऑफ परपेंडिक्युलर काढायचे. मग आपल्याला इथला फूट ऑफ परपेंडिक्युलर काढायचा आहे आणि मिरर इमेज कुठं असणार आहे? तेवढ्या डिस्टन्सवरती खालती इकडे असते मिरर इमेज. हां बघा, ज्यांनी कुणी आजपर्यंत क्वेश्चन नाही सोडवला त्यांनी याला स्पेशली लक्ष द्या. मग मिरर इमेज काय आहे? x, y, z आहे. मग ही पण एवढंच असणार आहे. इथला पॉईंट काय असणार आहे? इज इक्वल टू, याला आपण घेतलं लॅम्बडा. इज इक्वल टू लॅम्बडा घेतलं बघा. आता हे x काय येतं याच्यावरून? x इज इक्वल टू लॅम्बडा प्लस 1, y इज इक्वल टू काय येणार आहे? मायनस लॅम्बडा प्लस 3 आणि z इज इक्वल टू काय येणार आहे? मायनस लॅम्बडा प्लस 2. डबल चेक करूयात. 1 इंटू लॅम्बडा, लॅम्बडा मायनसमध्ये तिकडे 1 प्लस, हा मायनस लॅम्बडा प्लस 3 मायनस लॅम्बडा प्लस 2. हे पॉईंट इथं रिप्लेस करूयात. लॅम्बडा प्लस 1 कॉमा मायनस लॅम्बडा प्लस 3 मायनस लॅम्बडा प्लस 2. हा झाला कोण? इथले कोऑर्डिनेट्स फूट ऑफ परपेंडिक्युलरचे. मग आता काय काढायचं असतं आपल्याला? हा सपोज L मानूया, त्याला PL काढायचा असतो. हा PL आणि ह्याला एक गुपित लाईन असते इथं. ही गुपित लाईन आणि हा PL एकमेकांना काय असतील आता? परपेंडिक्युलर. मग ह्या PLचे DRS तयार करायचे आणि या गुपित लाईनचे तर माहितीत किती आल्यात? 1, -1 आणि -1. सो मग आता काय करणार आपण? हे पॉईंट आहेत ना, मी कसं करतोय तसंच करायचं. 1 1 आणि इथं काय ठेवायचं आहे? -1. इथं 1 1 आणि इथं काय ठेवायचं आहे? -1. बघा मी जसं करतोय तसंच करूयात. लॅम्बडा प्लस 1 -1 किती येणार आहे? लॅम्बडा येणार आहे. मायनस लॅम्बडा प्लस 3 -1 किती येणार आहे? मायनस लॅम्बडा प्लस 2 मायनस लॅम्बडा प्लस 2 मायनस -1 किती येणार आहे? मायनस लॅम्बडा प्लस 3 डॉट DRS कुणासोबत? 1, -1, -1 सोबत इज इक्वल टू किती आलं? 0. मला मल्टिप्लाय करा. किती येते बघा? हे लॅम्बडा मायनस लॅम्बडा प्लस 2 इंटू -1 प्लस लॅम्बडा मायनस 2 मायनस लॅम्बडा प्लस 3 इंटू -1 किती येते? प्लस 3 -3 इज इक्वल टू 0. लॅम्बडा 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 किती आले? 3 लॅम्बडा. ठीक आहे. आणि हा -2 आणि -3 किती येतोय? -5 इज इक्वल टू किती आलं? 0. 3 लॅम्बडा इज इक्वल टू किती आला? 5. लॅम्बडा इज इक्वल टू किती आला? 5/3. ठीक आहे. झालं. हा झाला तुमचा लॅम्बडा. आता याच्यावरून काय करायचं? ही लॅम्बडाची व्हॅल्यू आहे ना तिथं रिप्लेस करायची XYZ मध्ये.
मग बघा मी एक्स वाय झेडमध्ये रिप्लेस करतो आहे. एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 5/3 प्लस 1. याला सोडवलं 5/3 प्लस 1 किती येतं आहे 8/3. नेक्स्ट वाय इज इक्वल टू किती येतो आहे वाय इज इक्वल टू हे फूट ऑफ परपेंडिक्युलरचे पॉईंट्स ना एक्स वाय झेड नाही आहे. वाय इज इक्वल टू बघा किती ठेवला हा मायनस काय आलेला आहे आपला 5/3 प्लस 3. याला सोडवलं 3 3 जा 9 9 मायनस 5 किती 4 4/3. नेक्स्ट लास्टवाला झेड तिथं -5/3 प्लस 2 सोडलं किती आलं 3 2 जा 6. हे आलं 1/3. वेट बरोबर आहे 1/3. नाव हे झाले तुमचे कोण इथले पॉईंट्स. सो मी याला इरेज करतो या पॉईंटला इरेज करतो आता मी. हे आन्सर आलं आहे ना आपलं आता इथलं. हे आन्सर आपलं रेडी आहे. काय आन्सर आलं इथलं आन्सर आलेलं असतं आपलं 8/3 कॉमा 4/3 कॉमा 1/3. मग आता हा काय असणार आहे हा पी आणि पी डॅशचा मिड पॉईंट आहे. कारण जेवढ्या अंतरावर पी पासून एल जे अंतर आहे तेवढंच एल पासून पी डॅशपर्यंतचं अंतर आहे. मग मिड पॉईंट फॉर्म्युला लावूयात आपण. हा 8/3 आला कसा असेल 8/3 आला असेल 1 + x डिवायडेड बाय 2 करून. मग बघा आता ह्याला सोडूयात 8 2 जा 16. ठीक आहे 16/3 -1 इज इक्वल टू एक्स. ह्याला सोडवलं एक्स इज इक्वल टू किती येतं आहे बघा आता हे 13/3 येतं आहे. देन पुढचा हा मिडलचा 4/3 कसा आला असणार आहे 4/3 इज इक्वल टू 1 + y 1 + y डिवायडेड बाय 2. हा 2 तिकडे गेला हा झाला 8/3. हा 8/3 -1 इज इक्वल टू y इज इक्वल टू किती येणार आहे 5/3 येणार आहे. नेक्स्ट तिसरा 1/3 इज इक्वल टू -1 प्लस z डिवायडेड बाय 2. हे आलं 2/3. 2/3 प्लस 1 इज इक्वल टू z इज इक्वल टू किती 5/3. तिघांची ॲडिशन करूयात. तिघांची ॲडिशन केल्यावर किती तिघांची ॲडिशन विचारली ना आपल्याला x + y + z. एक्सची व्हॅल्यू किती 13/3 वायची व्हॅल्यू किती 5/3 आणि सॉरी हा किती आहे 5/3. सगळ्याचं डिनॉमिनेटर एकच लिहिला 3 लिहिला आणि वरच्यांची ॲडिशन किती 5 5 10 आणि 23 23/3. दिस इज युअर करेक्ट आन्सर. थँक्यू.